कुंभ राशी 3 फेब्रुवारी मंगळवार खूप मोठं संकट येणार. कुंभ राशी शत्रू तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. शत्रू तुमच्या पुढे नतमस्तक होतील. हे भविष्यवाणी 100% खरी ठरेल आणि शत्रू तुमच्या पायाशी येऊन लोटांगण घालेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. आज मी सांगत आहे ते हवेत सोडलेला बाण नाही, तर फार पूर्वीपार कुठेतरी लिहिलं गेलेला निर्णय आहे. फक्त आता तो प्रकट होण्याची वेळ आली आहे. जेव्हा सत्य प्रकट होते ना, तेव्हा शत्रूच्या रात्री अवस्थेत जाताना दिवस भीतीत आणि हृदय दहशतीत जगू लागतं. आज तुम्ही जितका स्वतःला कमकुवत समजता, त्याच प्रमाणात तुमचा विरोधक येणाऱ्या काळात तुटत तुटत पूर्णपणे विसरून जाईल. तोच असेल जो आत्तापर्यंत हसत होता, टोमणे मारत होता, धोरण आखून तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करत होता, पाठीमागे वार करण्याच्या तयारीत होता. पण आता त्याच्या डोक्यावर असा घाव बसेल की डोकं धरून जमिनीवर माथा आपटावा आणि आकाशाकडे पाहून हुंदके देत रडेल. आता त्याला कळणारही नाही की त्याच्यासोबत नेमकं काय घडलं आहे. कारण ज्या शक्तीला तो क्षुल्लक समजत होता, त्याच शक्तीच्या मुळे आता आकाशापर्यंत पोहोचले आहेत. हाच तो काळ आहे जिथे तुम्हाला कोणासोबत झुकायची गरज नाही. झुका व त्यालाच लागेल ज्याने प्रत्येक पावलावर तुला पाडण्याचा प्रयत्न केला. तो स्वतःच्या पायाजवळ येईल, पाया पडून माफी मागेल. त्याच्या चालबाज त्याच्यावर उलटतील. त्याच्या कट कारस्थानांनी त्याच्या घरात आग लावली जाईल. त्याचं खोटं त्याच्यात गळाभोवती आवडेल आणि त्याच्या कर्माचा हिशोब इतक्या निर्दयपणे चुकता केला जाईल की तो पळून इच्छित पळू शकणार नाही. लपवायचा प्रयत्न करेल पण लपवू शकणार नाही. त्याच्या डोळ्यात पाणी नसेल तर पश्चाताप असेल. तो रडेल, ओरडेल, स्वतःचा तिरस्कार करेल. ज्या विजयाचा स्वप्न त्याने आता तुला हरवून पाहिले होते, तोच विजय तुझ्या पायाशी येऊन लोळून घेईल. फक्त हा व्हिडिओ पाहत राहा. येणारा काळ हा त्या सिंहाच्या डरकाळीसोबत असेल, जो खूप काळ शांत बसला होता आणि जिथे जेव्हा तो उठेल तेव्हा त्याच्या गर्जनेने शत्रूची छाती थरथरेल. तुझ्यावर असलेले प्रत्येक बंधनं तुटतील, मार्ग खुले होतील, नशिबाचं चक्र फिरू लागेल आणि तुझ्या हातात चमक येईल. किती पाहून शत्रू वितळेल, घाबरेल, तुटून जाईल आणि आपल्या कृत्यांवर पश्चातापाचे अश्रू ढळेल. ही भविष्यवाणी थट्टा नाही, हे केवळ शब्द नाहीत. ही ती घोषणा आहे जी आता तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरू लागणार आहे. फक्त मन मजबूत ठेवा आणि विश्वास टिकवून ठेवा. कारण बदल परमेश्वर घेतो, बदला परमेश्वर घेतो आणि जेव्हा न्याय उतरतो ना, तेव्हा शत्रूची अवस्था पाहून माणुसकी थरथर कापून जाते. तू कल्पना करू शकत नाहीस की येणाऱ्या काळात शत्रूची अवस्था कशी असेल. आज जो तुला पाहून माज दाखवतो, टोमणे मारतो, डावपेच लागतो, तोच माणूस काही दिवसात स्वतःचा जीव जावेल, आपली चूक मान्य करेल, रडत रडत विनवणी करेल की काश त्याने तुझ्याशी तसं वागलं नसतं. कारण आता जी शक्ती तुझ्या भोवती उतरली आहे, ती कोणत्याही सामान्य माणसाची नाही, तर ती त्याच्या अदृश्य न्यायाची आहे. जो उशिरा येतो पण नक्की येतो, तेव्हा डोंगरासारखा कोसळतो तो इशारा आवाज, फक्त प्रहार. जितक्या वेळा तुला तोडण्याचा प्रयत्न झाला, त्याची प्रत्येक गणनावर पोहोचली आहे. आणि जेव्हा प्रार्थनांचा हा हिशोब पूर्ण होतो, तेव्हा वरून आदेश येतो. आता अन्यायाचा अंत करा. आता त्या व्यक्तीचा अहंकार मोडा ज्याने स्वतःला सर्वात मोठं समजलं. त्याच्या घरात अशांती वाढेल, त्याच्या मन डळमळीत होईल, त्याची झोप उडून जाईल, त्याचा पैसा हातातून निसटू लागेल, त्याच्या योजना उलट्या पडतील, त्याचा नशीब रिकाम्या हाताने परतू लागेल. कोणत्या शक्तीने त्याची पावलं जखडून टाकली आहेत, कोणत्या ऊर्जेने त्याचा श्वास जड केला आहे, हे त्याला स्वतःही समजणार नाही. लक्षात ठेवा, हाच तो काळ आहे जेव्हा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होईल, एक नवीन प्रकाश रेषा उगवेल आणि ती जितकी तेजस्वी असेल की शत्रू तिच्यासमोर उभाही राहू शकणार नाही. ज्या नावाला तो पुसून टाकण्याचा प्रयत्न करत होता, तेच नाव आता त्याच्यासाठी भीती बनेल, त्याची कमजोरी बनेल, त्याच्या पराभवाचे कारण ठरेल. तो फक्त पाहत राहा. परमेश्वराचा वेळ लागतो, पण जेव्हा न्याय उतरतो तेव्हा फक्त तोच नाही तर संपूर्ण जग पाहतं की अहंकारी माणसाला कसं झुकवलं जातं, कसं तोडून टाकलं जातं
आणि त्याच्या कर्माचा फटका त्याच्या डोक्यावर कसा बसतो. आज जो रडतो आहे तो तू नाहीस. आता जो ओरडेल, तरफडेल, तुटेल आणि खचून जाईल तोच तो असेल ज्याने तुला रडवलं होतं. आणि सगळ्यात मोठा चमत्कार तेव्हा सुरू होईल जेव्हा त्याने आखलेली प्रत्येक चाल त्यालाच घायाळ करू लागेल. ज्या शास्त्राने त्याने तुला पाडण्याचा प्रयत्न केला होता त्या शस्त्राचे वजन आता त्याच्या हातांना थरथरवायला लागेल. तो प्रयत्न करेल कशी बशी आपली प्रतिष्ठा वाचावी, आपलं नाव वाचावं व लोकांनी आपल्याला चुकीचं समजू नये. पण आता त्याच्या हातातून सगळे निसटायला सुरुवात झाली आहे आणि हे निसटणं असे आहे की तू किती ताकद लावली तरी सावरू शकणार नाही. कारण जेव्हा कर्म उलटून वार करतात तेव्हा माणूस ओरडतंही त्याचं, पण कोणीही ऐकत नाही. त्याच्या रात्री लांब होतील, दिवस कोरडे जातील, मळ काळवंडेल आणि भीती अजून खोलवर जाईल. जी दहशत कधी काळी तुझ्या मनात फिरली होती तीच आता त्याच्या छातीवर बसून त्याचा श्वास घेईल. तो सतत हाच विचार करत राहील, चूक नेमकी कुठे झाली. पण ती चूक तीच होती जेव्हा त्याने तुला कमकुवत समजलं. तीच चूक झाली त्याच्या नशिबाचा शेवट लिहिला. तीच चूक झाली त्याला अशा मार्गावर ढकललं जिथून कोणीही हसत परत येत नाही, फक्त पश्चाताप करत कोसळतो. तू पाहत राहा. तोच माणूस जो स्वतःला कधी सर्वात शक्तिशाली समजत होता, त्याला वाटायचे की त्याचा काहीही कोणीही बिघडू शकत नाही. ज्याचा अहंकार कशाला भेटला तोच आता डोकं झुकून हात जोडून रडत रडत तुझ्या पायापर्यंत येईल आणि म्हणेल, फक्त एकदाच मला माफ कर. त्याच्या डोळ्यात पाणी नसेल तर जळजळ असेल आणि पश्चातापही असेल. निर्णयाची वेळ आता पूर्णपणे तयारी झाली आहे. परिस्थिती अशी बनेल की शत्रू जणू मृत्यूची झेप घेतेत. कारण अदृश्य शक्तीने तुझ्याविरुद्ध वातावरण तयार केलं होतं. त्याचा खेळ आता संपत आला आहे हे ऐकून ठेव. ही गोष्ट भाबीत बोलली जात नाही. ही त्या वेळेची चेतावणी आहे जो आता बदलून गेलेला आहे. आणि जे मी तुला सांगत आहे ते तू कधीच ऐकलं नसेल. अशा अनपेक्षित घटना एकाच वेळी घडणार आहेत ज्या तुझ्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवतील. आणि या 3 घटना अशा असतील की शत्रूचा बापसुद्धा त्यांना थांबवू शकत नाही. तो कितीही जादूटोणा करू द्या, मंत्रतंत्र करू द्या, अडथळे डावपेच खेळू द्यात, पण आता त्याचा अंत लिहिला गेला आहे. नीट ऐका, कारण आजचे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत. त्यांच्यात तुझ्या नशिबाचं कुलूप उघडण्याची ताकद आहे. लोक म्हणतात वेळ बदलतो, पण जेव्हा वेळ पलटते ना तेव्हा शत्रू मिटतो. आज त्याच पलटलेल्या वेळेची चाहूल लागली आहे. आणि ही चाहूल इतकी प्रचंड आहे की जे तुझ्या विरुद्ध कट रचत होते ते स्वतःच्याच गावात अडकलेले दिसतील. तुझ्या हातात असलेला तो कागद फक्त कागदाचा तुकडा नाही तर तो एक संकेत आहे. तो ब्रह्मांडाकडून आलेला इशारा आहे की आत निर्णय होणार आहे. ज्या व्यक्तीने तुला रडवलं, छळलं, फसवलं, अपमान केला, आता त्याच्याच आयुष्यात तोच उतरू लागणार. आणि जो कधी काळी तुझ्या आयुष्यात उतरला होता. फरक इतकाच असेल की तू त्या अंधारातून बाहेर आलास, पण तो अंधार त्यालाच गिळून टाकेल. आजचा काळ शांत नाही. आजचा वातावरण जड नाही. 4ही दिशांना ऊर्जेचा प्रचंड चढउतार आहे. लोकांच्या नसा थरथरत आहेत. हृदय अस्वस्थतेने भरत आहे. कुठेतरी एक वादळ तयार होत आहे आणि हेच वादळ 3 घटनांचं कारण ठरणार आहे. त्यातील पहिली घटना तुम्हाला कळणार नाही आणि तुमच्या आयुष्यात एक मोठं वजन अचानक निघून जाईल. जे समस्या आतून पोखरत होती, जो अडथळा प्रत्येक कामात अडसर आणत होता, तीच आता संपून जाईल. हा चमत्कार नाही, हा कर्माचा उलटा वार आहे. जो तुम्ही आजपर्यंत सहन केला तोच आता समोरच्यावर कोसळणार आहे. दुसरी घटना, एका व्यक्तीचा खरा चेहरा पूर्णपणे उघडा पडेल. जो समोर गोड बोलून पाठीमागे विष पेरण्याचा प्रयत्न करत होता तेच काळ आता सत्य फाटून बाहेर येईल. तो कितीही छान असू द्या, चांगला असू द्यात, आता ब्रह्मांड त्याला लपवून ठेवणार नाही. त्याचे नाव ऐकेल आणि त्याचे नाव एक एक करून उघड होतील आणि तो दूर उभा राहून पाहिल त्याने उभी केलेली पायाभरणी कशी कोसळते आहे ती. तिसरी आणि सर्वात धोकादायक घटना, जो व्यक्ती तुम्हाला गमावण्याचा प्रयत्न लपून छपून करत होता तोच आता अशा संकटात अडकणार आहे की पळून जाण्याचीही जागा उरणार नाही.
त्याची संपूर्ण दुनिया हालेल, कारण तुमच्या विरुद्ध त्याने जे पेरलं होतं तेच आता त्याच्या घरात उगवणार आहे. ही घटना इतकी तीव्र असेल की त्याचे मित्रही त्याची साथ सोडतील. त्याचवेळी तुमचं नशीब उघडायला सुरुवात होईल. आणि लक्षात ठेवा, आज जे काही सांगितलं जात आहे ते हवेतील गोष्ट नाही, हे ते सत्य आहे जे थांबवण्याची ताकद शत्रूच्या बापातही नाही. तो कितीही तांत्रिकाकडे जाऊ द्यात, कितीही पैसा खर्च करू द्यात, कितीही प्रयत्न करू द्यात, आता निर्णय तुमच्या बाजूनेच लिहिला गेला आहे. तुमचं संरक्षण शक्तीच्या हातात आहे. ज्या माणसाच्या विचारांच्या पलीकडे काम करतात तीच व्यक्ती, तीच शक्ती आहे जिथे तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे. ही ती शक्ती आहे तुमच्या शत्रूंच्या अंतराचा मार्ग तयार करत आहे. आता तुमची विजयाकडे, प्रकाशाकडे वाटचाल होत आहे. तुमच्या विरोधक आमदाराच्या खोलीत कोसळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.